दोन प्रवास आहेत, काळजीपूर्वक ऐका. आणि आपण सारे प्रवासी आहोत. दोन मार्ग आहेत आणि एक मार्ग असा आहे की त्या मार्गाला मुक्कामच नाही, फक्त प्रवास, मुक्कामच नाही. किती दिवस प्रवास करा, प्रवास प्रवास. खूप लोकांनी प्रवास केला, संपून गेले, मुक्काम सापडला नाही. प्रमाण सर्वांना पाठ आहे. चालता वाट पुढे वाट चिठ्ठी, बहुत जन गेले नाही आले मागुती. कुठे गेलेत ते, कुठे गेलेत की पत्ता नाही. न देखो काय झाले, कुठे गेलेत की कानानं तरी ऐका. ते मेलेल्या माणसाच्या त्या पत्रिकेवर लिहितात वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी, पद्धत आहे म्हणून लिहितात. खरं ते कुठे गेलाय की कोण नाही माहिती. त्या हातगावच्या बाजूला कोणतं तरी गाव, तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यांचा मला फोन आलाय, म्हणले महाराज आमच्या इथे एक माणूस मेलाय, त्याची तेरवी करायची आणि ते पत्रिका छापायची, त्याच्यावर वैकुंठवाशी लिहावं का स्वर्गवाशी, कैलासवाशी लिहावं, वैकुंठवाशी लिहावं का कैलासवाशी. मी म्हणलं याचा प्रश्न का पडला बा. ते म्हणले त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची आणि तुळशीची दोन्हीही माळा होत्या. आम्ही असं ऐकलंय की रुद्राक्षाची माळवाला कैलासाला जाते आणि तुळशीची माळवाला वैकुंठाला जाते. ते कुठे गेलाय की काही समजत त्याच्या गळ्यात दोन्ही माळा होत्या, माझ्या गळ्यात दोन्ही आता. तुमच्या अगोदर जर गेलो तर तुम्ही काय लिहिता सोडून द्या. त्या मार्गाला प्रवास करणारे काही पत्ता नाही, मुक्काम सापडला नाही. अध्याय 15. यया फळ ना चुंबिता, फूल ना तुरुंबिता, जे काही पंडू सुद्धा रुखची हाल. भगवान सांगतात अर्जुना, फक्त झाड आहे, या झाडाला फुलही नाही, फळही नाही, सुगंधही नाही, काहीच नाही. झाड मात्र जबरदस्त आहे, उलट आहे ते झाड, मूळ वर आहेत त्याचे, सगळ्यांना माहित असलेला विषय. ऊर्ध्वमूल अधशाखा. ते संसाराच्या प्रवासाला मुक्काम नाही, फक्त प्रवास. श्रम एव केवलम. आणि इकडचा जो अध्यात्माचा प्रवास आहे त्याला निश्चितपणे मुक्काम आहे. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, यवशेनी भेटे पांडुरंग. निश्चितपणे मुक्काम आहे, त्याचे प्रवासी आहोत आपण. पण मौज अशी आहे, प्रवास करत असताना त्या प्रवासाचे काही नियम पाळावे लागतात. आणि प्रवासाचे जर नियम चुकले तर प्रवास करून सुद्धा मुक्काम सापडणार नाही. सावधान, प्रवासाचे नियम पाळावे लागतात. आणि आजच्या अभंगामध्ये प्रवासातलाच एक अतिशय महत्वाचा नियम सांगतात तो खबर आहे, मौन राहावं. थोडस वेगळ्या भाषेत. आता हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे, प्रवाहाच्या विरुद्ध आहे, बोलू नये, मौन राहावं. अर्जुनानं भगवंताला सांगताना देवा तुझी स्तुती किती करू किती करू किती करू. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन झाल्यानंतर अर्जुनानं स्तुती केली. विश्वरूप दर्शनाच्या अगोदर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये कृष्णाबद्दलची भावना काय तर आपला मेवना, आपला फक्त आगाऊ बोला नको, आपला फक्त
मेवना, मेवण्याचे दोन प्रकार, एक बहिणीचा नवरा आणि एक, सगळं मलाच बोलायला. मेवण्याचे दोन प्रकार, एक बहिणीचा नवरा आणि एक बायकोचा भाऊ, बरोबर. आणि मानसिकता अशी आहे की बहिणीच्या नवऱ्याला आदरानं बोलते, बायकोच्या भावाला आरतूर बोलते. बरोबर आहे अनुभव. बायकोच्या भावाला आदर देत नाही माणूस, बहिणीच्या नवऱ्याला आदर देते. ते अर्जुनाचा हा श्रीकृष्ण कोण होता? त्या दोन्हीतला बायकोचा भाऊ सुभद्रा, त्याला काय आदर आहे? थोडस चिंतन करा. अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन सांगतो की देवा मी तुझा शरण आलेला आहे, तुला शरण करा. कार्पण्य दोषो वहत स्वभाव प्रज्ञामि त्वं धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वं प्रपन्नम्. देवा मी तुझा शिष्य आहे, प्रपन्न आहे, मी तुला शरण आलाय. अध्याय दुसरा आणि अध्याय तिसऱ्यामध्ये सुरुवातीलाच म्हणतो हे सगळं करायला लावतोस मला, तुझ्या जीवाला लाज आहे का नाही? ये लाजशी ना महाघोरी कर्मी सुता, या घोर युद्धाच्या सारखं कर्म करायला सांगतोस, तुला लाज आहे का नाही? मी तुझा शरण आहे म्हणणारा तुला लाज आहे की नाही? कशी संगती लावता गुरु महाराज, जरा शांतपणानं वागा बरं. गुरु महाराज जरा माझी माणसं काढून दाखवतो तुम्हाला. गुरुला म्हणा महाराज तुम्हाला काही कळलं. मी मनातल्या मनात म्हणलो खरंच त्याला काही कळना, तुझा गुरु झालाय. लाज आहे का नाही तुला? हे विनोद झाला. त्याच्या दृष्टीनं हा माणूस म्हणजे आपल्या बायकोचा इथं खूप चर्चा झाली. आणि विश्वरूप दर्शन झाल्यानंतर घाबरले अर्जुन, अष्टसात्विक भाव दाटून आले आणि हात जोडून प्रार्थना करतात, चुकी झाली माझी, मी तुला ओळखलं नाही, क्षमा करा क्षमा करा. खूप प्रमाणे वाचा 11 अध्याय उत्तरार्ध. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणेन वापी. गलती झाली देवा, आता माझी स्तुती करायची तुला, मला तुझी स्तुती करायची. कशी करू स्तुती? करता येईल का? कारण अर्जुनाच्या मुखानं माऊली सांगतात मौन हीच स्तुती आहे. विठ्ठल विठ्ठल मौन हीच स्तुती आहे. उभी सांगतो मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधू भाव, दिशशी तितकी माव. देवा तुझं नाव काय, तुझं नाव काय? हजारो नाव आहे, ठीक आहे, पण मी सांगतो तुझं हे बाकीचे नाव 1000 असतील हो. एखाद्या माणसाला 4-4, 5-5, 10 नाव असतात, पण भविष्य पाहताना चालू नाव पाहत नाही. राशी नाव म्हणतात त्याला, राश नाव, जन्म नाव. तुझं नाव काय? पिंट्या. चला पिंट्याचं काढा बरं. पिंट्यावर ज्योतिष कळत नाही. तुझं राश नाव काय? कृष्ण, गोविंद, गोपाळ, राघव, राम, 1000 नाव असतील. अर्जुन सांगतो की देवा मौन गा तुझे राशी नाव. आता स्तुती काय करू? तुझं मौन हे तुझी राश आहे. आणि महाराज या अभंगात सांगतात की मौन पाळावं. मौन. एका माणसानं मला प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब
आशून वळंबा पुढचं नसून वळंबा. मोबाईल नसू द्या सगळंच खोळंबा आहे, काहीच जमत. आशून वळंबा. स्वामी श्री राम सुखदासजी महाराजांचा प्रसाद सांगतो, ऐकून घ्या. हे वाक्य हृदयावर करून ठेवा. स्वामी श्री राम सुखदासजी महाराजांना एका साधकांनी विचारलं, स्वामी जी मौन रहने से क्या होता है और बोलने से क्या होता है? स्वामी जी, मला जर कोणी विचारलं साहेब तर तुमच्या जीवनातला सर्वात एखादा चांगला प्रसंग सांगा, तर मी सांगेन की त्या ढालेगावच्या मुक्कामामध्ये स्वामीजींनी आमच्यासाठी एकट्यासाठी 42 मिनिट दिली होती. वा वा वा. एकट्यासाठी बोलत बसलो स्वामीजी, एकटेच होते स्वामीजी. आपला ते बारूळचा मधू होत, मधू. स्वामीजीला विचारलं, एक शब्द ध्यानात ठेवा, बोलने से क्या होता है और न बोलने से. तर स्वामीजीने सांगितलं, बोलने से सभी लोगों को आपका परिचय होगा. बोलण्यामुळे सगळ्या जगाला तुमची ओळख होईल आणि मौन राहण्यामुळं तुम्हाला तुमची ओळख होईल. क्या बात. आता माझा प्रश्न, तुमची ओळख जगाला व्हावी की तुम्हाला व्हावी? आपल्याला काय करायचं, सगळ्याला पाहू. महाराज सगळ्याला ओळख करून देण्याकरता अनेक फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले आहेत ते. प्रसिद्धी, मी परवा एका कीर्तनात बोललो, प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक फॉर्म्युले आहेत, पण कीर्ती मिळविण्यासाठी फॉर्म्युले नाहीत, त्याच्यासाठी आचरण लागतं. आणि प्रसिद्धीला कीर्ती म्हणण्याची गलती करू नका. विठ्ठल प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. जगाला तुमची ओळख होईल, तुम्ही जास्त बोलाल, जास्त. पण क्षमा मागून सांगतो, जितकं जास्त बोलाल तितकं तुमची तुम्हाला ओळख होणार नाही. आणि जोपर्यंत आमची आम्हाला ओळख होणार नाही तोपर्यंत मुक्काम सापडणार नाही. मुक्काम सापडण्यासाठी आमची आम्हाला ओळख झाली, आणि आमची आम्हाला ओळख होण्यासाठी खूप प्रमाणात सांगण्यात आलं. मला एकाने विचारलं, महाराज तुमचं कार्ड आहे का? मी म्हणलं नाही हो. आणि काही तेवढे मोठी नाही काही कार्ड छापायला. अलीकडे ते कार्ड छापणं उगच कोणाला म्हणायचं, आमचा नंबर नाव द्यायचा तुमच्या कशाला. लय दिवस झालं तुमच्या गावाला येवा म्हणालो, ते म्हणजे ये. आमचं धंदा 2-3 शब्द सांगतो. साधू जीवन कश असत, 3 शब्द. साधू जीवन कसं असतं, साधू जीवन कसं असावं लागतं, आणि क्रमांक 3 साधू जीवन कसं होऊन बसलंय. विठ्ठल एक महाराज एका माणसाला म्हणाले, आमच्या समोर तुमच्या गावाला यायची आमची खूप इच्छा आहे. ते म्हणजे या, कधी या. त्याच्या भाषेत सांगतो, कव्हाही या. बरं मग मी काय घरी आहे ना, कधी या. काय कमाल. महाराज नका प्रयत्न करू सगळ्या लोकांना ओळख व्हावी तुमची म्हणून. प्रवाहाच्या उलट सांगणं आहे, प्रयत्न करा तुमची तुम्हालाच ओळख व्हावी.
तुकोबारा यांना विचारलं, खाली माऊलीचं दर्शन जरा तुमचा परिचय देता का? त्याने विचार येतो खाली खाली. ते म्हणले, मी माझा परिचय कसा देऊ? कदाचित आलं तर माझा परिचय देण्यामध्ये चुकही होऊ शकते. गावडसा सुनिये, आणि माझा खरा परिचय द्यायचा असेल तर तो देऊ शकतो. उसने ते योग्य प्रमाण बळे ते कीर्तनकाराला योग्य प्रमाण जर मिळालं, तुका म्हणे, आमचे मार्दळेकर मामा हे प्रमाण फार म्हणायचे. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. तुम्हाला मी जसा दिसालो तसा मी नाही हो, मला याला लई ताकद लागते. तुमची आमची खूप दिवसापासूनची ओळख आहे. तुमची आमची खूप दिवसापासूनची ओळख आहे. या वाक्याचा अर्थ वेगळा. लय दिवसापासून तुला ओळखीतो याचा अर्थ वेगळा. आपली जुनी ओळख आहे याचा अर्थ वेगळा आहे. तुला लई दिवसापासून ओळखीतो, आता हे प्रयोग करून पहा. बरोबर. मी आव्हान सोपं आहे. मी तुम्हाला दिसतो तसा नाही मी, हे सांगण्याकरता ताकद लागते. तुम्ही भुलून जाल मला, माझं बरोबर. महाराज सांगतात मी कशा आहे ते मी आवाहून सांगेन, पण मी कशा आहे ते तो सांगू शकतो. वा. तुका म्हणे नव्हे तै दिसतो मी तैसा. कोणी मला देहूचा म्हणत असतील, कोणी मला आणखी कुठला म्हणत असतील, पण मी कुठला आहे? मी वासुदेव तव. स्वामीजीच खूप आठवणी आहे. रामसुखदास एका शेठनं त्यांना सांगितलं, स्वामीजी हमारे घर पधारिये. त्यांना नाही, काय हरकत नाही, येऊ. तुमचा ऍड्रेस सांगा, तुमचा पत्ता सांगा. त्यांनी सांगितलं अमुक अमुक गल्ली, अमुक अमुक रोड, अमुक अमुक. हे झाला त्या जागेचा पत्ता, तुमचा सांगा. नाही का म्हणले, ते चौकात आले की चौकातून पुढे यायचं. ते सांगू नका, तुमचा सांगा. आमचा पत्ता कुठे सिद्ध व्हायलाय? इथं आलो ते का काय मुक्कामाला नाही. देश वेश नव्हे माझा, आम्हाला सगळं पाठ झालंय हो.
पण मुकामले लांब आहे आणखी. करू शकता कोणावरी मोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे. अरे जाऊया, बाकीचे माणसं आपल्या आहेत की नाही, हे तरी आपलं आहे की. यांनी साथ सोडली तेही कैसा मोकले, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ आता माझी करी चिंता. तुमचा पत्ता सांगा. त्यानं खूप सांगितलं, तिथे आलं की कोणला विचारा. ते नका सांगू. ते त्या घराचं ते घर तिथं तुम्ही राहतात त्याचं ते नका सांगू. तुमचा पत्ता सांगा. ते पंचीकरण आहे ना, पंचीकरण. त्या पंचीकरणामध्ये एक दृष्टांत आहे. दोघे माणसं चालले, चालता 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 तिथं ते पाय दुखू लागले आणि म्हणले पाय दुखाले. त्याच्यातला एक जण सांगते गाडी यायली, त्या गाडीमध्ये बसू आपण. बैलगाडी कोणी विचार, ते काय हरकत नाही. गाडी यायली, गाडी बसू. तिकडून गाडी यायली. हे म्हणला गाडी कुठे आहे, गाडी दिसत नाही झाली मला. हे काय मग गाडी आली नाही, कुठे आहे गाडी. हे म्हणला गाडी नाही आज कुठे. हे तर टकटक दिसत. ते म्हणला नाही, आपल्याला सिद्ध करावं लागेल गाडी. हे काय सिद्ध करायचं, गाडी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध नाही करू शकलो तर ते म्हणला मी गाडी सिद्ध नाही केलो तर माझ्या थोबाडीत मारायची. आली गाडी, आली गाडी, चला बसा. ते म्हणले तसं नाही, असं बोट लावून दाखवा ही गाडी होय म्हणून त्याच्यात बसतो. बोट लावून दाखव. त्यानं बोट लावलं असं, हे चला ही गाडी होय. ते म्हणलं हे तर चाक होय. इकडे बोट लावलं, हा हे गाडी होय बसा. ते म्हणलं ही ढकली होय, ढकली. इकडे बोट लावलं, ते साठ आहे. इकडे बोट लावलं, गुतलं. घोडबाई दुरा जू गाडी सिद्धच होईना झाली. ते म्हणला हरलो, मारा थोबडीत. ते म्हणला बोट लावून दाखवा थोबाड कोणतं. थोबाड कोणतं. ते म्हणला हे तर झालं, हे कपाळ, हे हा हनुवटी, थोबाड. थोबाड कुठं आहे, थोबाड सिद्ध झालं नाही. तस महाराज आमचा पत्ता आम्हालाच माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मूळ विषयावर या. इकडून सुरुवात केली. तुमची ओळख जगाला व्हावी का तुम्हाला व्हावी. आणि अतिशय महत्वाचं आहे, आमची ओळख आम्हाला व्हावी. आणि आमची ओळख आम्हाला होण्यामध्ये जन्म गेलेत. मी कोण हे मलाच माहित नाही. थोडस वेगळ्या भाषेत सांगायचं, शास्त्रकारांना आणखी मी कोण हे ओळखू आलं नाही. पुराण सांगणाऱ्यांना मी कोण ओळखू आलं नाही. आमचं तर सोडा, 2 अक्षर बोलता येतात म्हणून आम्हाला आम्ही ओळखू आलो असं थोडंच आहे. खूप प्रमाण आहे. लोकाला खूप ज्ञान सांगता येतं. तुम्हाला एक म्हण जुनी आहे, सगळ्यांना पाठ आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान. त्याच्या पुढचं सगळ्याला पाठ आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान. आता गप्पडजन काय मला माहिती आहे पाठ आहे. आपण ते समोरचं का पाठ आहे ते आपलं होय म्हणून पाठ आहे. ज्ञान सांगणं सोपं आहे. बोल अबोलने बोले, जागे बाहेर आत निजले. पैसे घरात खडकुल केले आणि त्याचा परिणाम काय, नेणुमान धारणा उजळला. मी कोण कळलं पाहिजे. आणि मी कोण कळायचं असेल तर कुठल्याही प्रसंगामध्ये तुम्हाला, मला एक जणांनी विचारलं साहेब
निवृत्ती आणि प्रवृत्ती याच्यातला फरक सांगा. निवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्ती म्हणजे काय? त्याला वाटतं महाराज काहीतरी सांगतील. निवृत्ती म्हणजे सोडून देणे. आज आम्ही सेवा निवृत्त झालो, बरं मग आता काय करायला? काही नाही, काही नाही. कसं काय? तिथं वॉचमॅन म्हणून लागलो. कुठं निवृत्त झालं? निवृत्ती याचा अर्थ सोडून देणे नाही. निवृत्ती या शब्दाचा अर्थ आम्ही भागवतात सांगितलाय, तुम्ही ऐकलाय. निवृत्ती म्हणजे योग्य प्रवृत्ती हीच निवृत्ती. योग्य प्रवृत्ती हीच. बोलायचं नाही याचा अर्थ मुक्त होऊन बसा म्हणजे अजिबात बोलू नका असं नाही. योग्य बोला, नाही तर तुम्हाला जमत नसेल तर गप्प बसा. लोक तुम्हाला मुख म्हणतील, म्हणू द्या, मुख म्हणतील. मुक्का या शब्दाचा अर्थ तुम्हाला बोलता येत नाही असं नाही. तुम्हाला बोलता येत नाही म्हणजे तुम्ही मुके आहात असं नाही. तुमच्या शब्दाला किंमत नाही म्हणजे मुके आहात. मुका झालो वाचा गेली म्हणताना मला बोलता येत नाही असा अर्थ नाही. माझ्या शब्दाला किंमत नाही. विठ्ठल तुमच्या शब्दाला किंमत यायची असेल तर योग्य ठिकाणी बोला आणि योग्य ठिकाणी बोलू नका. कारण तुमच्या बोलण्याचा उपयोग नाही. एक्झिट पोलचा निकाल सुद्धा चुकते. समजा तुम्हाला मुक्क म्हणलं भेटू, तुम्हाला एका माणसानं म्हणलं याला काय अक्कल आहे का? किंवा दुसऱ्या माणसानं म्हणलं काय मनुष्यानं, दोघ आहे माणसानं, एक तुमच्यावर घालून सगळ्याच म्हणा काय मनुष्याना म्हणलं. काय मनुष्याना म्हणल्यानं तुमचा किती फायदा झाला? काहीच नाही. आणि तुम्हाला अक्कल नाही म्हणल्यामुळे तुमचं काय नुकसान झालं? परवा त्या एका महाराजांनी कीर्तनाला सांगितलं, कीर्तनात सांगितलं, ते म्हणला इथं समजा मी मेलो, ते महाराज विरोधानं सांगितले, समजा मी मेलो आणि माझ्या मातीला 50,000 लोक आलं तर मला काय फायदा? मला 50,000 लोक माझ्या मातीला आलं तर माझा काय फायदा? काय फायदा? समजा त्याच्या मातीला कोणी चाललं नाही, माझं काय नुकसान? तस समाजाने तुम्हाला काय माझे नेती वाईट म्हणून असायला हवं आहे. मला वाईट म्हणून माझं काय नुकसान करणार आहे? मला शहाणा म्हणून माझा काय फायदा करणार आहे? ते त्यांच्या जागी ठीक आहे. मी कोण आहे ते मला माहित राहू. म्हणून योग्य ठिकाणी न बोलणे काय नुकसान आहे? योग्य ठिकाणी न बोलणे. म्हणून महाराज सांगतात प्रश्न करण्यामधून उत्तर दिले. गुरुजी प्रश्न करण्यातून उत्तर कळतं का? एका सासऱ्याचं जावयाचं भांडण लागलं म्हणून, आणि ते जावई म्हणाले त्या सासऱ्याला काय दिलंय मला? प्रश्नचिन्ह. काय दिलंय मला? मग ते त्यानं हे दिलंय ते दिलंय ते दिलंय असं सांगितलं नाही, कारण त्याचा प्रश्न आहे, उत्तर द्यावं लागेल ना. काय दिलंय मला म्हणल्यावर यानं त्याला प्रश्न केला, काय दिलं नाही ते सांग. प्रश्न त्याच्यात उत्तर येऊन गेलं. हे दिलं हे दिलं हे दिलं म्हणून तीन यादी कशाला वाचवायची? काय दिलंय म्हणल्यावर ते मला काय दिलं नाही. काय एक जणांनी विचारलं आमची चूक काय ते सांगा. ते माणूस म्हणला मग तुम्ही बरोबर काय ते सांगा.
याला अलीकडे राजकीय लोकांनी हा शब्द उचलला आहे, आत्मनिरीक्षण. करतील ते आता. विठ्ठल विठ्ठल म्हणून सूत्र लक्षात घ्या. मुक्कामाला जायचं असेल तर हे एक अनेक पथ्यापैकी एक पथ्य आहे. तुम्हाला गप्प बसावं नाही. स्तुती करता काय नको, स्तुती नाही, निंदा ते करता येते आम्हाला. निंदाही करू नका आणि स्तुती करू नका. काय करा, उगाची माता ठेवी जे चरणी भले या लागी आता स्तुती सांडोनी निवांता. उगाच चरणी ठेवी जे माता देजी भले. बोलू नका मुके होता काय प्लॅटफॉर्मवर दोन पोरं बसली होती आणि त्याचे एक म्हणाला आहे स्वातंत्र्य, ते दुसरा म्हणते 9. स्वातंत्र्य ते म्हणते 9. हे म्हणते त्याला गाढवा. अक्कल आहे का तो? स्वातंत्र्य 9 होता, ते त्याला काय म्हणाले, ए गाढवा तुला अक्कल आहे का? स्वातंत्र्य 9 होतात, 10 होतात, 9 होतात, त्या 9 म्हणले ना. स्वातंत्र्य 9 होतात, बरं तू सांग 11 होतात. त्याला गाढवा म्हणले. स्वातंत्र्य 11 होतात, हे आपल्या 9 वर ठाम, ते 11 वर ठाम. आपल्या बोली भाषेत सांगतो तो निकोरीला आले आणि त्याच्या बाजूला एक माणूस बसला होता. ते म्हणला पोरगो स्वातंत्र्य 10 होतात, त्याचं भांडण चालू लागलं आणि त्यानं म्हणल्याबरोबर या दोघांची युती झाली आणि दोघं मिळून त्याला म्हणायचं तुला पुसलं होतं का?
आम्हाला वाटलंच तू बोलशील. मग तिथं या मुख्य होता काय. आणि खूप किस्से आहेत. रेल्वे एका माणसाला नांदेडून समजा उमरीला जायचंय, उमरी निजामाबादकडे जाणारी रेल्वे, आणि त्याला ती गाडी शेलगावला थांबला. शेलगाव आणि याला उतरायचं होतं शेलगावला, आणि ती गाडी तिथं थांबायची नाही. मग ते असं करायचं, चेन वळण्याकरता उगाच असं करावं, हाताला येणं झाले वडा येणं झाले असा अभिनय करावा. बाजूला एक होतं ते त्याला राहू ना गेलं, ते मला तसं वडतात काय होय, असं वडतात. त्याला करायला पण आवश्यक, चेन वळली, गाडी उभी राहिली, हे उतरून गेलं, त्याला धरून नेलं. मुख्य होता त्याला हाताला चेन येण्या झाले, त्याला वडायची अक्कल नाही, ते मुद्दाम बोलणं झाले. आम्हाला तिथं यदि मोबाइल पर मैसेज आ रहा है, यदि आपको कोई गलत फोन आया है, ते अलीकडे ते फ्रॉड निघाले, त्याच्यात ते वाक्य वाचले, यदि आपने अपनी प्रामाणिकता उजागर की है तो तुरंत नको त्या ठिकाणी शांतपणा करायचा नाही. काय नुकसान आहे का? काय पदरीचे जाते म्हणत असता, विनोद सोडून द्या, विनोद काय महत्वाचं नाही. तुमच्या पदरचं काय चाललंय आणि जे चाललंय ते तुमच्या पदरचं नाही. ध्यानात ठेव, लाख नुकसान होईल. एखादा दुष्ट माणूस समजा, तुम्हाला डॉक्टर साहेबाबरोबर आमची खूप चर्चा झाली, एखादी व्यक्ती, दुष्ट व्यक्ती जर तुम्हाला काही तकलीफ देत असेल तर काही काळ गप्प राहा, काही नुकसान होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. एका थोर विद्वान माणसाचं वाक्य, भजनामध्ये काय करायचं त्यांनी सांगितलं, जे कधी आपलं नाही, शब्द काळजीपूर्वक ऐका, जे कधीच आपलं नाही तसंच हे सुद्धा वाक्य, जे कधीच आपलं नाही त्याला सोडून द्यायचे. कधीच आपलं नाही त्याला सोडून द्यायचंय, आणि जे सदैव आपलं आहे त्याला मिळवायचे. जे सदैव आपल्या जवळच आहे त्याला मिळवायचंय, आणि जे कधीच आपल्या जवळ नाही त्याला सोडून द्यायचे. जरा अवघड जाईल ऐकायला. तस अध्याय 12 माऊली देतात, आपुले जे शाचे ते कल्पांतीही न वचे, या लागी कथाचे न शोचिजो, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य शमे प्रिय. याच्यावरच्या ओळ्या. तुम्ही गावाला गेलात आणि गावाहून आलात आणि तुम्हाला सांगितलं कोणतरी, तुमची 3 मजली इमारत आहे, 4 मजली इमारत आहे तुमचं घर, आणि तुम्हाला कोणतरी सांगितलं, काय तुम्ही गावाला जाऊन बसल्या, वार आलं होतं ते तुमचं घर गेलं उडून, तुमचं घर गेलं उडून. खरं म्हणता की
असं म्हणेल का ते? कारण त्याला माहित आहे आपली 4 मजली इमारत आहे आणि वाऱ्यानं उडून जाते का? तुमचं घर उडून गेलं म्हणून सांगणारा जरी भेटला तरी त्याला गॅरंटी आहे आपलं उडत नसते, आणि जे उडालं असेल तर दुसऱ्याच असेल. तसं तुमचं लाख नुकसान होऊ द्या, तुमचं जे आहे ते नुकसान होत नाही. खूप प्रमाणात सांगता येते निजदानाची थोड आवडी. तुम्ही काय देता ते वासुदेव म्हणते, तुम्ही जे देता ना ते मला नाही पाहिजे, निजदान पाहिजे. निजदानाची थोड आवडी वासुदेवाशी लागली गोडी, मुखी नामोच्चारी करोडी, ऐशी करा वासुदेवी जोडी गा. जनिवनी जनिवनी हे काय कोणाला माहित नाही, कोणी कोणाचं नसते हो हे काय माहित नाही कोणी. माणसं हे डायलॉग मसन वाटतच म्हणतो, कोणी कोणाचं नसते हो. जनिवनी अवघा देव, मग सगळीकडे आहे तर मग आम्हाला अनुभव कस काय नाही का? वासनेचा पुषावा मग वळगा मोरारी बापूंना एका साधकाने प्रश्न विचारला, बापू ये वासना का अंत क्यों नहीं होता है? बापूने त्याला विचारलं, सुन सकोगे ये वासना समाप्त क्यों नहीं होती, सुन सकोगे? त्याने सांगा बापू, बोलिए वासना का अंत क्यों नहीं होता? त्याचं उत्तर सांगितलं, जन्म ही वासनाशी हुआ है. म्हणून आपलं जे आहे ना त्याचं कधीच नुकसान होणार नाही. भजन करणाऱ्या माणसांनी ज्या ठिकाणी अशा काही महत्वाचा प्रसंग जर असेल जिथं बोलणं योग्य नाही असं कळल्यानंतर सुद्धा काही गरज नाही बोलण्याची. नाही हो बोलायला पाहिजे होतं, हो नुकसान काय नुकसान होणार आहे गप्पाच्या? काय नाही. खूप उदाहरण आहे साधू संतांच्या जीवनात. मी सुरुवातीला सांगतो साधू जीवन कसं असतं, कसं असावं लागतं आणि काय होत नसते. मुके होता काय पदरीचे जाते, मग आम्हाला कुठं उर्मी आहे ना. मूर्खते भोगिते मी पण मी काय म्हणून तो बसू. ते रामायणामध्ये शक्ती सांगणारी माणसं असतात ना, ते जे ठरलेले असतात ते जरा उंच स्वरात बोलवलं. ते एक माणूस सांगला, एका माणसाला चोराने अडविलं आणि चोराने अडविलं त्याला ढकलून दिलं, खाली पडलं आणि ते कपडे बिपडे साधारण दिसू लागले. ते विनोद सांगला त्यांनी, आणि ते चोरच एकमेकाला म्हणायचं, याला कशाला वाटतं झालं याला ढकलून दिलं, सगळ्याच्या लोक काय भिकारी दिसाले, पडले तिथं नादीमध्ये खाली गेले, चल. ते चोर एकमेकाला म्हणायचे आणि ते पडलेलं पडून तिथं म्हणाले, कोणला म्हणाला भिकारी? $40,000 विम्याचे आले काल माझ्या खिशात नाही बा. कोणाला समजा भिकारी. पुढं काय झालं? मूर्ख तिथं न बोललेलं बरं होते की नाही. त्याच्याहून खाली येऊन काय सांगू आता. कोणी तुम्हाला म्हणलं समजा याला काय पाठांतर नाही हो असं जरी समजा म्हणलं कोणीतरी, ठीक आहे म्हणा. 40,000 अभंग पाठात काय गरज आहे म्हणण्याची तुला? तुम्हाला म्हणलं समजा ते याला काही पाठांतर नाही. मूर्खते भोगिते बिमीपणा, मैं ना कहा. कबीर बोलतात बघा शब्दात खेळ.
मैना ने मैं ना कहा, अर्थ कळलं? मैं ना, मी नाही, मी नाही. मैनाने, मैना म्हणजे ही तो मैनाने मैं ना कहा, मोल भयो 10-20, काहीतरी किंमत आली त्याला. बकरे